अधर मधुर वतन मधुर हसित मधुरम हृदय मधुर गमन मधुर मधुराधिपति रखेल मधुरम कृष्णं वंदे जगद्गुरु। माझी वाणी तुझे वरली माझी वाणी माझी योग्या परिजना झाली ते सुख आदरी शयनी हरे सुख पावली रे हरे सुख पावली रे गोकुळच्या गवळीया गोप गोधने सकळा हरे सुख पावले रे हरे सुख पावले रे बाप रखवादी गुरु विठ्ठले ते सुख संगडिया चिदले हरे सुख पावले रे हरे सुख पावले रे। आपण या ठिकाणी सालाबाद प्रमाणे हा पांगरेश्वर हिंदू सोहळा श्री क्षेत्र पांगरे या ठिकाणावर श्री क्षेत्र निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर पायवारी या निमित्ताने आपण सर्वजण येत असतो। गेली 10 वर्ष आपल्या सत्ताला झाली आणि या 10 वर्षांमध्ये आपण सालाबाद प्रमाणे याही वर्षी आलेलो आहोत। कुठलाही नामसप्ताह असू द्या, कुठलाही दिंडी सोहळा असू द्या, कुठलाही यज्ञ असू द्या, त्याची सांगता काला या प्रकरणातच असते। काला झाला म्हणजे हाला नाही का, झाला काला आता घरी हाला, म्हणून काला झाल्याशिवाय कुणी जायचं नसतं। मग या काल्याच्या सेवेसाठी हा जो आजचा अभंग निवडलेला आहे, निवडण्यात योगी आहेत। कोण आहेत? योगी आहे, माऊली योग्यांची राजे आहेत आणि म्हणून योगियांच्या दरवाजामध्ये, योगियांच्या घरामध्ये, योगियांच्या पवित्र भूमीमध्ये योगियांवरतीच माऊलींनी गवळण सादर केलेली आहे, तीही काव्याच्या उपयोगी आहे। म्हणून निवडलेला गवळण रूपी हा अभंग या ठिकाणी निवडणं उचित होतं, म्हणून आजच्या शिवेसाठी हा अभंग निवडलेला आहे। विठाला विठाला लक्ष देत जायचं पाकवादानी माझ्याकडे, इकडे तिकडे हालायचं नाही। मी थांब म्हणलं का जागेवर थाप करली पाहिजे। आजच्या या काल्याच्या प्रसंगी
ज्येष्ठ वारकरी आपल्यामध्ये आहेत. बाबा तुम्हाला आहेत. आता हे सर्वजण नायक महाराज आहेत. आता हे खोड 5 वर्षाचं 80 वर्षाचं म्हातारं कोणी म्हणणार नाही आता यांच्या वयामध्ये आम्हाला परमार्थ होणार नाही असं. आता हे ज्येष्ठाच्या पुढे या बारक्या वारकऱ्यांनी काय सांगायचंय. तर आता गाण्याचं कीर्तन मध्ये बंधन, पुढे जाता येत नाही. कुठे जायचंय फक्त तिथंच जायचंय. काल्याच्या कीर्तनाचं काय महत्व आहे, काय कीर्तनकारानं काय बोलावं, कीर्तनावर काय बोलावं सांगा ना तुम्ही. त्याच्यात चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी, चरित्राचे उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. जे गोकुळात चरित्र केलंय त्याचं उच्चारण आजच्या कीर्तनात व्हायला पाहिजे. उठा उठा टाळ घ्या आणि उभं राहायचं माईक कशी. चला उठा उठा. मागून आले तर बसलीच. तर या ठिकाणी माईक मध्ये ज्यावेळेस बंद पडेल त्यावेळेस थांबलेच पाहिजे. कृपया करून सांगतो. या इकडे थोडस सारखा इकडे. आपल्या अभंगात आपण येऊया. योगी मुनी जना ज्ञानी ते सुख आसनिशय. माऊली या अभंगाद्वारे या गवळणीद्वारे जे सुख योग्यांना जप तप कर्म करून मिळालं नाही, जे सुख योगियांना जप तप अनुष्ठान समाधी सगळं काही करून मिळालेलं नाही, ते सुख गोकुळवासियांना साध्या प्रापंचिक माणसांना सहजपणे. माऊली म्हणतात योगी व्हायचंय. आता प्रत्येक माणूस भगवत प्राप्तीसाठी झटत असतो. प्रत्येकाला वाटतं की मला भगवत प्राप्ती व्हावी. येतं बरोबर आहे की नाही. मग प्रत्येकाला वाटतं मला भगवत प्राप्ती व्हावी. या हेतून माणूस अनेक प्रयत्न करतो. मी सांगून गेलो पहिला त्याचा प्रयत्न आहे शरीरानं या ठिकाणी येणं. जर शरीरानं तो आला नाही तर प्रयत्न फेल जातात. येतं बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने माणूस योग करतो. कोणी जप करत ना. जपाला सुद्धा नामाची गरज. तसं जप चालेल का. नुसतं जपच केला जप आणि त्याला जर काय म्हणायचं नाही तर महाराज मनीस नाही वर खाली वडील राहायची. त्याचा उपयोग आहे का नाही. त्याला प्रत्येक मनाला नाम व्हायला पाहिजे. नाम व्हायला पाहिजे म्हणून नाम जपामध्ये काय गरज आहे. नाम. बर यज्ञ करायचा ठरला. आपण यज्ञ केला. यज्ञ करत असताना आपल्याला कसली गरज आहे. नुसतं आहुती टाकून जमल का नाही. तिथे सुद्धा आपल्याला नामच घ्यावं लागेल. तेव्हा त्या आहुतीचा उपयोग होईल. जप करा नामाची गरज. तप करा. आता तपश्चर्याला बसला नुसतं बसून जमल का. महाराज म्हणतात एक सहजाची आळसी. बरोबर आहे की. सहज झोपला एक आणि एक तपश्चर्या कापसी. एक तपश्चर्या करतो दोन्ही शेजारीच बरं का महाराज. दोन्ही शेजारी. एकाला तपश्चर्या करतो एक झोपलाय. याच्यावर कोणता वेळ खायचा आपण तप करतोय. दोन्ही बसलेले ध्यानस्थ बसले आणि दोन्ही सारखेच आहेत. मग आपण कोणता वेळ खायचा की हा तप करतोय. जो नामचिंतन करतोय तो तपश्चर्या करतो. हे लक्षात घ्या. म्हणून तप असू द्या, ध्यान असू द्या, धारणा असू द्या, समाधी असू द्या, या सगळ्या गोष्टी करत आपल्याला नामाची गरज आहे.
माऊली या गवळणीद्वारे सुंदर सांगतात, तपश्चर्या करत असताना योग्यांनी खडतर तपश्चर्या केली. योगी चांगदेव 1400 वर्ष जगला. किती? 1400 वर्ष. 14 वेळा त्यांनी काळाला मागं पाठवलं, सोपी गोष्ट नाही. पण तरी सुद्धा त्याच्यातून तो बाजूला झाला नाही. कशातून बाजूला झाला नाही ते ऐका. उपजाचे नासे नासले ते पुनरपी दिशे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका पाहुणे म्हणतात. पुन्हा पुन्हा जन्माला यावं किती व्हावं पाहिजे. योगी जरी झाला तरी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तू चुकू शकत नव्हता. आणि त्याला 6 वर्षाच्या मुक्ताईनं, किती? 6 वर्षाच्या मुक्ताईनं त्याला त्याच्यातून बाजूला सारलं. 1400 वर्षाचं तपश्चर्या फेल गेली, ते त्याला त्या ठिकाणी ते कुणी केलं? 6 वर्षाची बालिका आणि 1400 वर्षाचा योगी चांगदेव, याच्यातलं तारतम्य ओळखा ना. कोण श्रेष्ठ? सती श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? भक्त श्रेष्ठ. इथं भक्ताचं महिमा द्या. कोण श्रेष्ठ? भक्त श्रेष्ठ. मग या ठिकाणी जर माणूस योगी झाला, देव काय करतो? तप, जप, तप, ध्यान, धारणा, अनुष्ठान या गोष्टी झाल्या की देव त्याला सिद्ध बनवतो. बर का? सिद्ध बनवल्यानंतर त्याच्या सेवेला सिद्धी येतात. तो बोलेल ती दिशा होते. याच्यामध्ये उदाहरण सांगतो. देवानंद महाराज कोण आहे? सिद्ध आहे. ऐका, मला काय सांगायचे प्रत्येकाला कळायला पाहिजे या गोष्टी. बालयोगी महाराज कोण आहे? सिद्ध. सिद्ध. त्यांच्या मुखातून एखादी वाचा गेली की ती सिद्ध होती. आशीर्वाद कशासाठी घेतात? आशीर्वाद घेतात. कशासाठी घेतात? आपण दर्शन घेतो संतांचं, ते आपल्याला आशीर्वाद देतात. ते आशीर्वाद फलद्रूप व्हावा, आपल्याला काहीतरी आशीर्वाद भेटावा या दृष्टीने आपण आशीर्वाद कोणाची घेतो? आवडतो आपण घेतो पुढाऱ्यांची. आपण आशीर्वाद कुणाची घेतो? बघा ना, प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये जर विचार केला ना, सगळे आशीर्वाद पुढाऱ्यांची. पुढारी दाब्यावरून येतात नाही का, तिथून दारू पिऊन येतात आणि इकडे आशीर्वाद देतात की उदंड असं आयुष्य लाभो, यांना गृहस्थाश्रम सौख्याचं लाभो, यांना मुलगा व्हावो. आता तुम्ही दारू पिऊन आले, तुम्ही आशीर्वाद देता, यांची पोरं कशी होती? नवरदेवाची काय चाललंय? आशीर्वाद कुणाचे घेऊन? तर आपल्याला नाही काम नाही. एखादा सभापती झाला म्हणजे सभापती आपल्या लग्नाला आलाय, अरे काय तुझ्या सभापतीला कर, तुला एखाद्या साधू संतांना बोलव. हे बंद करायला पाहिजे, हे बंद व्हायला पाहिजे. कुणाचेच आशीर्वाद घेऊ नका. महाराज लोकांचे सुद्धा घेऊ नका. महाराज कुणाचेच आशीर्वाद घेऊ. बरं, हे आशीर्वादाला उभे केले. आता आम्ही आशीर्वाद द्यायला लागलो की 10-15 मिनिटं जातात. आणि जे खाली बसलेले असतात ना, ते काय आम्हाला थोडे शिवे देतात का? मनातले मनात तोंडव नाही कोणी बोल, कशाला उभे केले म्हणतात. आशीर्वाद द्यायला सगळे झाले, सगळेच अक्षता रूपी आशीर्वाद देतात. हा नाद सोडून द्या, कारण कीर्तनामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. असो, या ठिकाणी सिद्धापर्यंत आपण गेलो. सिद्धाला सिद्धी प्राप्त होते. देव त्याच्या सेवेला कोण पाठवतो? रिद्धी सिद्धी पाठवतो. रिद्धी सिद्धी पाठवल्यानंतर त्या रिद्धी सिद्धी तो सिद्ध जे सांगाल ते काम करत असतात. मग त्या सिद्धाला काय वाटतं की मी आता कोण झालो? देवच झालो. आणि त्याला अहंकार त्या ठिकाणी येतो. काय येतो? अहंकार. तुकाराम महाराज उच्चारणामध्ये सुंदर सांगतात. तुका म्हणे काम क्रोध बंदे खाणे, तुका म्हणे इंद्रियाचे काम क्रोध बंदे खाणे, तुका म्हणे
काम क्रोध बंदी खाली तू काय म्हणे केले दोन्ही आणि इंद्रियाचे स्वामी यांनी जे झालो गोसावी. बघा गोसावी म्हणजे सिद्ध झाले, महाराज सुद्धा कोण झाले सिद्ध झाले. मग सिद्धापर्यंत गेले, पण या सिद्धांना काय वाटतं की माझ्यासारखं कुणी आता राहिलं नाही, आणि त्या सिद्धाला माझ्यासारखं कुणी राहिलं नाही तो त्या समाजाला वेड लावतो आणि आपल्या स्वाधीन करतो. आता ज्यावेळेस तो आपल्या स्वाधीन करतो त्यावेळेस त्याला अहंकार नावाचा काय होतो, एक दुर्गुण जोडतो. अहंकार नावाचा दुर्गुण जोडतो, तो कुणाशी बोलत नाही आणि त्या ठिकाणी तो अहंकारानं गाठवला जातो. आणि त्या अहंकाराच्या गोष्यामध्ये त्याचं जे पुण्य होतं, त्याची जी तपश्चर्या होती ती काय होती, कमकुवत होती. एक उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस गौतम ऋषी ही कथा सांगतो, गौतम ऋषीची तपश्चर्या वाढत गेली. गौतम ऋषीचं कार्य काय होतं महाराज माहिती का, सकाळी भात पेरायचं सर, सकाळी भात पेरायचं, दुपारा ते काढायचं या तळायचं डायरेक्ट, आणि संध्याकाळी त्याचा भात करून खायचा. किती ताकद असं झालंय का कधी असं, पण गौतम ऋषीला झालेले. मी नाही बोलत, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपणा, ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आपणा, सकाळी भात पेरायचं, दुपारा कापायचं आणि संध्याकाळी कुठून त्याचा भात घालायचा. ही ताकद गौतम ऋषींची होती. तो या ब्रह्मगिरीवर काय झालं, पुण्य खूप झालं. आता ह्या योग्याला आकळायचं कसं, बघा याला आकळायला पाहिजे, नाही तर पुण्य खूप होईल आणि इंद्राचं सिंहासन त्याला द्यावं. मला सांगा ना, या जगात कोण स्वार्थी नाही, कोण स्वार्थी नाही, दाखवून द्या मला. मग हे सिंहासन जाईल ही इंद्राला भीती वाटली. त्यांनी देवांना सांगितलं आता करायचं काय, एका ऋषीच्या हातात आपल्याला हे सगळं द्यावं लागेल. जो माणूस सकाळी भात टाकतोय, भात करतोय, ब्रह्मदेवाचंच काम करतोय, दुपारा निव्या काढायचंय. मग काय करायचं, म्हणजे आता असं करा, सगळ्यांनी गाया व्हा. सगळे देव गाया झाले. देव गाया झाल्यानंतर गणपती बाप्पा त्याची गुराखी झाली. ऐका बरं का, व्यासाची या खुणा, मी व्यास महर्षीचं सांगत सांगू राहिले. गणपती बाप्पा गुराखी झाली आणि सर्वजण या गौतम ऋषीला आपण फेरी मारायला जातो, तिथं मंदिर आहे, त्याच्या त्या बाजूचा डोंगर गणपतीचा आहे, त्या ठिकाणी त्या गाया तो गणपती बाप्पा ओळखतो. गाया ओळख असताना आता पाप करायचंय काहीतरी, गौतमाच्या आपण काय करायचंय, पाप करायचे. गौतम ऋषींनी सकाळी भात पेरलं, दुपारा ते 11च्या दरम्यान चांगलं तुळ्यावर आलं आणि गणपती बाप्पांनी गाया दिल्या सोडून त्या भातात. गौतम ऋषींनी काय केलं, त्या गाया बाजूला संध्याकाळी खायचे ते भात. बरं ते काय आपल्या वाणी नव्हती करत, एक कधी 4 पिढ्या करून ठेवत. आपलं कसं आहे, आपल्याला दिसतं आणा, आपल्या मुलाबाळांचं कसं होईल, आपण नातवांची काळजी करतो, नात सुनांची काळजी करतो, सगळ्यांचीच काळजी करतो. जेवढं खपणार नाही तेवढं नुसतं कमवतच राहतो, नाही का. काय शेवटला राहत, शेवटी एक मडकं. चला ते पुढचा तो विषय आपल्या बाजूला आहे. तर या ठिकाणी
गौतम ऋषींनी गाया त्या बाजूला हाकलण्याचा प्रयत्न केला. एक छोटासा खडा घेतला आणि सहज मारला. नुसतं निमित्त एका गायीला लागला आणि गाई संपली. आता गो हत्या झाली की नाही? गो हत्या झाली, पाप झालं. बरं, पाप करून घेतलं नाही का गो हत्या? तुम्हाला सांगू का, देव काय थोडे हुशार नाही. यांनी जागी जागी बरोबर आपलं पद राखून ठेवलेले अनेक टाकले. मग या ठिकाणी पाप झालं आणि गणपती बाप्पांनी सांगितलं माझी गाय दे, मी तुझं भात देतो. जेवढं तुझं भात खाल्लं ना माझ्या गायने तेवढं मी तुला देतो, पण माझी गाय दे. आता गाय देता येईल का? ताकद होती पण पुण्याचा क्षय होणार. करावं काय म्हणे, आता गोहत्या झाली. गणपती बाप्पा सांगितलं तुम्ही काही करा, माझी गाय मला द्या, जिवंत करून द्या. आणि गणपती बाप्पा निघून गेले, त्या गाया निघून गेल्या. आता विलास फुटला की फुटला की नाही? पाप झाले ना. मग गौतम ऋषींनी विचार केला का आता आपण काय करायचं या पापासाठी? सप्त ऋषींकडे गेले. सप्त ऋषींनी विचार केला, तपश्चर्या केल्याशिवाय पर्याय नाही. तपश्चर्या करायची, कुणाची? भगवान शंकराची. मग तपश्चर्याला सुरुवात केली आणि तपश्चर्या करत असताना 12 वर्ष परत तपश्चर्या केली. म्हणजे तेवढं 12 वर्ष मागं घातलं नाही गौतम ऋषींना. त्या 12 वर्षात किती पुढे गेले असते ते? आपल्या समाजाचं तेच एखादा पुढे चालला तर मागं ओढायचा म्हणजे तो चालला माग, पुढे येऊन द्यायचा नाही. परत तिथपर्यंत येतपर्यंत हा गेला पुढे. त्याला वाटतं, कुणालाही वाटतं माझ्या पुढे कोणी जाऊ नाही. मग आता करावं काय? मग गौतम ऋषींनी तपश्चर्याला सुरुवात केली. 12 वर्षाची तपश्चर्या पुरी झाली आणि त्यानंतर भगवान शिवजी या ठिकाणी आले. त्याने ती गंगा आपल्या जमिनीतून सोडली. हे कीर्तन वेगळे. फक्त एवढंच सांगायचं होतं मला, काय योग्यांना सुद्धा जन्म मृत्यू आहे. बस आपल्याला फक्त गौतम ऋषीपर्यंत यायचं आलं का? द्या योगी येत नव्हते, त्यांना सुद्धा माग आणलं. एवढंच मला सांगायचं होतं. म्हणजे भगवंत ज्यावेळेस तपश्चर्या वाढते, पुण्य वाढतं, त्यावेळेस त्या माणसाला अनेक लोभ देतात. प्रभू म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर याची ते तयार होतात. म्हणजे लोभ द्यायचा, काहीतरी याला आशा दाखवायची आणि आशा दाखवल्यानंतर तो तिथं फासला जातो. याच्यातून फक्त टिकले कोण माहितीये का? माऊली, निवृत्तीनाथ दादा. हे बाकी याच्यातून म्हणजे जे संत आहेत ते बाकी याच्यातून. अहो तुकाराम महाराज संसारात असून याच्यातून बाहेर आले. अलगत बाहेर आले. आता बाहेर आले. ऐका, अजून एक सांगायचे, योगी त्याच्यातूनही बाहेर आला तर समाधी योगाला जातो. मग त्याला त्याच्यामध्ये सविकल्प आणि निर्विकल्प अशा 2 पद्धतीच्या समाधी आहेत. सविकल्प या समाधीचं नाव आहे. आपण समाधीला बसल्यानंतर काही ठराविक कालावधी असतो. त्या कालावधीमध्येच आपण ती समाधी घ्यायची असते. नंतर आपल्याला या शेजाऱ्याला सांगायला ते बाबा मला धक्का दे, मला धक्का मार, तू त्याच्यातून जागा होतो. उठा जागेवारी, आता स्मरण करा पंढरीला, तो जागा करतो. पण सविकल्प पण निर्विकल्प समाधी असेल, किती वेळ बसता येतं, ती आमच्या माऊलींची समाधी संजीव आहे. ती निर्विकल्प आहे. जेव्हा पाहिजे तोपर्यंत ती अमर राहिली, याला म्हणतात निर्विकल्प. याही समाधीला गेला, ऐका बरं का, याही समाधीला योगी गेला तरी येऊन त्याला सुख मिळालं. तरी सुख Bye.
साधू थोर झाला करी साधू थोर आहे आपलं चाललेले असलं साधू थोर झाला. आता हा विषय थोडासा आला की आपल्याला योग्याचा विषय चाललेला आहे, साधूचा नाही चालला. योगी आणि साधू याच्यामध्ये थोडासा बदल आहे. साधू म्हणजे साध आणि विकार घेतले काम क्रोध मत तो झाला साधू. पण योगी तो नाही. योग्याची ताकद खूप मोठी आहे. तो आपल्या शरीराला जिवंत वर्षानुवर्ष ठेवतो, त्याला योगी म्हणतात. या योग्या माऊली म्हणतात संतांक जो निर्विकल्प समाधीपर्यंत आपण आणतो ना, समाधी जी निर्विकल्प आहे, समाधी संजीवन आहे. म्हणजे योग्याला कितीही वर्ष अमर राहता येत, फक्त त्याच्याकडून शिक्त झाला. आता योगी झाला तरी सुख नाही, इथपर्यंत आपण आणतो. योगी झाला तरी सुख का नाही ऐका. योगी झाला पण त्याला जे झोंबायचे ते झोंबतात, जे झोंबायचे ते झोंबतात, जे त्रास द्यायचे ते त्रास देतात. आजही माऊलीला त्रास नाही का? माऊलीला त्रास नाही का? आहे ना. माऊलीची समाधी करण्याचा प्रयत्न चालला होता 2 वर्ष झाले त्यावेळेस. एक अज्ञान जातीचं मूर्ख म्हणे खरंच माऊलीची समाधी आम्हाला पोहोचायची. शेवटी गेलं नमुन्यावारी 2 वर्ष त्याचा झाला सपाटा, त्यालाच घेऊन गेलं का? संतांचं कुळ, ऋषीचं मूळ कुणी पाहू नये हे लक्षात घ्या. त्याच्यात कोणत्या संत जातीचा असेल कोणी बघू नये, त्याचं कुळ बघायचं नसतं, त्याच्यात गुण काय आहेत हे बघायचे असतं. असो या ठिकाणी जे सुख योग्यांना नाही तरी म्हणजे जरी योगी असला, समाधी संजीवन जरी असले, पण हा समाज त्याला सुखाने राहू दे. पण हे सुख माऊली म्हणतात आश्रयशाने जे सुख या योग्याला भेटत. कधी भेटत? ज्यावेळेस तो निर्विकल्प समाधीच्या बाहेर जाईल. निर्विकल्प समाधीच्या बाहेर जाईल त्यावेळेस त्याला जे सुख भेटत ना, ते सुख गोकुळच्या लोकांना परपंचात सहज भेटला. अभंगाचा पहिल्याच्या मुने जन जानी मुने जन जानी हरी सुख पावले योग्या मुनी जनाद्याने. जे सुख योग्यांना मिळतं ना असं निश्चयाने, ज्या योगी ज्या सुखामध्ये रममान असतात ते सुख भक्ताला सहज भेटत असं माऊली म्हणतात. पण भक्ताला कुठे भेटलं ते सुख? कुठे भेटलं? हरी सुख पावलेली. मग इतके मोठे योगी हे सुद्धा कोणाचं ध्यान करतात? भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करतात.
त्याच्या चिंतनामध्ये लीन होतात. आता इथं सांगितले चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी, आणि देवाने जे चरित्र केलंय ते तर सगळं दुर्गुणाचं केलंय. बरोबर आहे ना? मला सांगायचं काय बघा, देवाने जे चरित्र केलं ते कशाचं केलं? दुर्गुणाचं. काय चरित्र केलं देवाने? अहो देवाचा जन्मच अवतार कशासाठी झालाय? धर्माचे पालन, धर्माचे पालन, देवानी काय कशासाठी अवतार घेतला? धर्माचे पालन करण्यासाठी. बरोबर आहे ना? त्याच्याकडे सगळे ऋषी मुनी गेले, देवा अवतार घे, आणि त्याच्यासाठी तो अवतार घेतलाय. एक महत्वाचा टप्पा सांगतो. मला जास्त कथा सांगत बसायच्या नाही, फक्त महत्वाचे टप्पे सांगायचे. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले कुठं? मथुरे. आपण काय म्हणतो? कृष्ण गोकुळी जन्माला. आपल्याला मथुरा मान्य नाही, साधू संतांना मथुरा मान्य नाही. पण ज्यावेळेस देवकीच्या पोटामध्ये जन्माला आली, 6 किती वर्षाची मूर्ती जन्माला आली? 8 वर्ष. लक्षात घ्या. आणि 8 वर्षाची मूर्ती जन्माला आली, लगेच लहान झाली. लगेच लहान झाली म्हणजे आईने संभव अवतार येतो. त्यावेळेस देवकीनं ज्यावेळी जन्माला आली त्यावेळेस सगळे द्वारपाल झोपी गेले. आता देवाला माहिती जर नाही दाखवा तर आपल्याला गोकुळाला जाता येणार. हे झोपा म्हणला. झोपले. टोपलीत घेतलं वासुदेवानी. यमुनाबाई कशी आली? यमुनाबाईचं पाणी फुल चाललेले, पूर आलेला यमुना मातेला. आणि त्यावेळेस वडिलांनी त्यांचं काम केलं. त्या ठिकाणी वसुदेवामध्ये पिता कसा असतो हे आपल्याला कळतंय. आपल्या मुलाचा जीव वाचवायचा आहे, आपल्या मुलाचा जीव वाचवायचा आहे. म्हणून ते नदीमध्ये गेलेले, पाणी फुल आलेले, कमरापर्यंत आलं, कमरापर्यंत गळ्यापर्यंत आलं. यमुना माई वर चालली होती कोणाचं दर्शन घ्यायला? टोपलीतल्या देवाचं दर्शन घ्यायला चालली होती, म्हणून ती वर चालली होती. देवाला वाटलं आता गळ्यापर्यंत आले, आता तोंडात पाणी जाईल, कानात पाणी जाईल, आता वसुदेव जगणार नाही. म्हणून देवाने काय केलं? पायी. आता पायी कोणता लावणं हो खाली? उजवा पायी खाली टाकला का डावा पायी खाली टाकला? एवढं सांगा. डावा पायी. हे चुकीचं आहे. डावा पायी देव कशासाठी वापरतो हे मला सांगायचे. उजवा पायी देव कशासाठी वापरतो हे मला सांगायचे. डाव्या पायाने देवानी संहार केलेला आहे, आणि म्हणून डाव्या पायालाच बारगाने काय मारला? अंगठ्याला बाण मारला. पण उजवा पायी देवानी सगळ्यांना दर्शन देण्यासाठी, उद्धार करण्यासाठी, म्हणून देवानी त्या ठिकाणी उजवा पायी टोपलीतून बाहेर टाकला, पाण्याला स्पर्श केला. गंगा आपल्या यमुनेने काय केलं? यमुनेनं रस्ता दिला, दोन बाजूला नाही. वसुदेव गोकुळाला आला, तिथून कुणाला उचललं? आदिमायेला उचल. आदिमायेला उचल. सगळ्यांना कथा भाग माहिती म्हणून फक्त थोडक्यात सांगतो. परत आले आणि त्या यमुना नदीतून आले. तोपर्यंत रस्ता जसाच्या परत नदी जशी तशी झाली. पण ज्यावेळेस आदिशक्ती आली त्यावेळेस यमुना बाईला काय गरज होती दोन भाग व्हायची? आता दर्शन घ्यायचं होतं का? आदिशक्तीचं दर्शन घ्यायचं होतं का? अजिबात नाही. मग पण त्या आदिशक्तीला काठावर बघितलं यमुना मातेनं दोन भाग केले.
जा म्हणे निघून. याच्यात एक गुह्य नागबाबा म्हणतात भागवतामध्ये. काय गुह्य ऐका. ज्या वेळेस नदीने 2 भाग दिले, 2 भाग केले भगवान श्रीकृष्णाला, कारण तो जगाचा नियंता आहे, त्याला कोणी अडवू शकत नाही. फक्त दर्शनासाठी तिची तळमळ चालली होती. तिने 2 भाग करून दिले, कारण सगळं त्याच्या हातात आहे. म्हणून ती म्हणजे बाबा तू जा. आता आदिशक्तीला का जा म्हटली? माता आहे ती म्हणली हिचा स्पर्श जर झाला तर मोठमोठे मायेत गुंतल्यात, आणि माझं जग जर हिच्या मायामध्ये गुंतलं तर कधीच निर्मळ होणार. त्याचं मन काय फेल होईल. म्हणून तिनं म्हणली तू पहिली जा. नागबाबा सुंदर सांगतात, देवाचं दर्शन घेण्यासाठी तो जगाचा नियंता असल्या कारणानं रस्ता दिला, आणि आधी मायेला स्पर्श न करावा म्हणून तिला रस्ता दिला. सुंदर चिंतन. पुढे गेली आदिशक्ती, तिच्या जागेवर गेली. पुढे मंगा त्या ठिकाणी तिने रडायला सुरुवात केली. तिला आपटवण्याचा प्रयत्न केला. तीवर आकाशात ओढून गेली. आकाशात उडालं तर तिला सांगितलं तुझा वैरी कुठे गोकुळात नाही का. हा कथाभाग करत असताना कंसाला जाग आली. म्हटलं आता आपलं काही खरं नाही, आपलं खरं नाही. आपल्याला हा आपला वैरी. आता कंस किती दिवसापासून कृष्णाला मारण्याच्या प्रयत्नात होता. ज्या वेळेस कृष्ण जन्माला आला तेव्हापासून त्याच्या पाठीमागे होता मारण्यासाठी. आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला 16व्या वर्षी संपवलं. कोणाला? मामाला. तेव्हापासून मामाचं भाषाचं वैरी असं म्हणायला हरकत. चला या ठिकाणी माऊली म्हणतात ते सुख ऐका, ते सुख योग्यांना भेटतं. ते कुणाला भेटतं? भक्ताला भेटतं. इतकं सांगायचं आपल्याला, ते भक्तांना भेटतं. मग ते सुख काहून माऊली? तुम्ही म्हणता जे योग्यांना सुख भेटतं, योगी इतकी तपश्चर्या करतात, इतकं पुण्य कमवतात, भगवंताची प्राप्ती करतात, ते सुख जर भक्ताला भेटत असेल तर अशा भक्तांचं तुमच्याकडे उदाहरण आहे का? गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, तुमचंही चरण बरोबर आहे नाही का. गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंद हरिनाथ. मग या भगवंतानी ते सुख माऊली म्हणतात कुणाला? मग माऊली सांगा ना, ते सुख जे योग्यांना भेटतंय ते सुख कुणाला भेटलं? तर माऊली म्हणतात गोकुळच्या गौळ्या, गोकुळच्या गौळ्या, गोकुळच्या गौळ्या, गोकुळच्या गौळ्या, गोकुळच्या गौळ्या, गोकुळच्या गौळ्या, गोकुळच्या
गोकुळच्या गौऱ्या गोकुळाले गोकुळच्या गवळ्या गोप आलं का लक्षात गोथने सकळा नुसतं गवळ्यांनाच नाही गोपींना गवळणींना गोधनांना म्हणजे गायींना पशूंना पक्ष्यांना त्या गोकुळात जे जे आहेत माऊली म्हणतात त्यांना ते सुख सहज प्राप्त झालं. मग आता एक सुख सहज प्राप्त जर त्यांना झालं गायींना प्राप्त कसं झालं कारण भगवान श्रीकृष्ण अनेक खोड्या करत असताना का किती खोड्या कराव्या कृष्णानं दोन दोन फक्त चरण द्यायचे आपल्याला दोन दोन चरण द्यायचे पुढे चालायचे किती खोड्या करावा पतीची दादी माझी बेनी होळीची हा बाई अम्मासी आवरेना यशोदे बाळ तुझा काना कोठवर सोसो मी धंजिंगाना अशा पद्धतीने यांनी खोड्या कराव्या नाही का दुसरे आले भावत यांनी काय केली भावत मुखाशी मुख लावी तो चुंबन घेत हा तर आम्हाशी आवरे ना यशोदे बाळ तुझा अनेक देवाने खोड्या आता खोड्या सांगत असताना खोड्या किती केले हे जर सांगत असताना कीर्तन आपलं लांब आपल्याला तर एकच तासात ओळखायचं. मग या ठिकाणी ते सुख त्या गोपींना भेटलं काय बरं गोपींचं जर त्यांनी देवाने खोड्या करायच्या सोडून दिल्या तर या स्वतः घरी जायच्या नाही का कशा जायच्या राधा तर घरी जायची कामानिमित्ताने आणि घरी गेल्यानंतर त्या देवाचं पाहायची तोंड भरून जायची. इतकंच नाही शेवटी या खोड्यांना वैतागून गोपी म्हटल्या आता बस यशोदे बाळ सगुण गुणाची ताणी बाळ दिसते गोचीर वाणी काय सांगा ती गाराने या गाराने सांगत असताना त्या आणि गाराने त्या गवळणीमध्ये आलेल्या. मग यशोदा म्हणजे बाबा आता तू लय याच्यापणा चालवलाय आता तुला शाळेत घालते म्हणे. त्यावेळेसची शाळा कोणती आपले बोर धरले गावात तुकारावाने फिरायला लागले जुनी माणसं काय करायची गाया घेऊन द्यायची नाही का 6 गायांचं आणि मग त्या ठिकाणी यशोदा म्हणजे बाळा आता बाद झालं उद्या जाईल राहणार सगळे घेऊन गोठणा गाया घे नाही का आणि मग याने आपल्या गाया सोडल्या आणि सगळ्यांना म्हणला ए चला रे आता आपले खेळ कुठं जायचंय आपल्याला चला राहणार म्हणला गोपाळ यमुनेच्या देवाने रानात गाया घेऊन जावं गोपींनी सुद्धा त्याच्या पाठीमाग यावं इतक्या त्या कामातूर झालेले ते सुख त्या गोपींना भेटलं. आता गोपाळाला तेच भेटलंच कारण गोपाळ संगतीनच होते त्यांचाही विषय नाही चोऱ्या करणं चोऱ्या केल्या त्या कशाच्या चोऱ्या केल्या दह्याच्या केल्या काकाच्या केल्या दुधाच्या केल्या तर काय पैसे अडके चोरले का नाही पैसे अडके चोरले नाही ना ग्रंथानं दह्या दुधाच्या चोऱ्या केल्या त्याही घरातल्या केल्या त्याही खायच्या स्वतःच्या केल्या स्वतः दष्टपुष्ट व्हायचं
राक्षसांना का दष्टपुष्ट करायचं, मथुरेला का दूध जाऊन द्यायचं, ते राक्षस आपल्यावर आपल्याला मारण्यासाठी टपले त्यांनाच आपण वाढवायचं का. देवाचा हेतू आपले गोपाळ दष्टपुष्ट झाले पाहिजे, घरच्या लेकरांना बिंदू पाण्याचं दूध मिळालं पाहिजे का, घरच्या लेकरांना पाण्याचं दूध आणि बाहेर डेअरीला फॅट मिळू लागत नाही म्हणून चांगलं ओरिजिनल वाढू द्या डेअरी. अरे माझ्या म्हणे हाडकर हा ते कारण अन्न चांगलं खाल्ल्यानंतर शरीर निरोगी असतं. असं या ठिकाणी देवाने विचार केला दूध जाऊन द्यायचं नाही गोकुळाला, म्हणून गवळणींना अडवणं, त्यांचं दूध घेणं, ते मात हे फोडणं, याचा अर्थ हा ठेव हे मडकं शेवटला येते त्याचे आज येते त्याचे एवढंच लक्षात घ्यायचं. हे मडकं जसं फुटले तसं आपलं मडकं फुटणार आहे, म्हणून या मडक्याला चांगलं घडवणं, आणि जरी फुटलं तरी याच्यातलं जे आहे ते बाहेर जरी गेलं तरी कर्म नगेल. याला वाळवंटात येतात. वाळवंटात गावात उघड केलेली कर्म उपयोगी आहेत, ती देवाला अर्पण होतात. तसं याला वाळवंट, तुका म्हणे वाळवंट उत्तम बरवे नीट नाही का, अशा पद्धतीने हक्क आला नाही का. आणि हे सुख गोप गोपी गोपाळ गोपने सगळ्यांना मिळालं, आणि त्या भगवंताच्या चरणी माऊली नतमस्तक झाली. गवळणीचा शेवट बाप रखुमादेवी बाप रखुमादेवर विठ्ठली बाप रखुमा बाप रखुमा देवर विठ्ठली बाप रखुमा
योगिया मुनिजना ध्यानी ते सुखासनी शयनी हरी सुख पावले रे हरी सुख पावले रे गोकुळच्या गवळ्या गोप गोदने सकळा हरी सुख पावले रे हरी सुख पावले बाबरक मादेवर विठ्ठले ते सुख समगडिया दिबले हरी सुख पावले रे हरी सुख पावले रे. कारण यथामती यथा अवकाश आपल्याला चांगला कार्यक्रम करण्यासाठी 2 तास कमी पडतात. या काल्याच्या कीर्तनाला 1 तास करून घ्यायचे दिसना पळतच जायचे नाही का. झालेली सेवा पुन्हा मायबापांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी शिवेला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी आपल्या या दिंडी सोहळ्यामध्ये एक वारकऱ्यांचा सन्मान व्हावा, ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान व्हावा या हेतूनं मी 3 वारकरी ज्येष्ठ निवडणार आहे आणि त्यांना पुढच्या वर्षी तो पुरस्कार याच ठिकाणी याच कीर्तनामध्ये त्यांना तो समर्पित करणार आहोत. आपल्या दिंडी सोहळ्यातून निवडलेले वारकरी आहेत नानाभाऊ महाराज डोंगरे यांना ज्येष्ठ पुरस्कार या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत. टाळी वाजवा. एवढं वय झाले 82 वर्ष, या माणसाचं 82 वर्ष वय झाले तरी अजून काही चालत आले. आमचं वय एवढं तरुण असून आम्हाला चालता येत असून आम्हाला ते साध्य होत नाही. थोडासा आदर्श घ्या पांगरी गावात. दुसरे ज्येष्ठ वारकरी आहेत त्यांच्याच तोडीतली हे म्हाताऱ्या गवळणी गेलं म्हणजे पुन्हा सापडायच्या नाही. किरू बाबा धुमाळ त्यांना दुसरा आणि यामध्ये एक महिला घेतलेली आहे ताराबाई सूर्यकांत काळे. या 3 वारकऱ्यांना हिंदू धर्मरक्षक परिषद यांच्याकडून ज्येष्ठ पुरस्कार या ठिकाणी जाहीर झाले. त्यांनी आपला आधार कार्ड ची झेरॉक्स, आधार कार्डाची झेरॉक्स आणि एक पासपोर्ट फोटो दिंडी कमिटीक द्यायचा आहे. पुढच्या वर्षीच्याच टायमिंगला याच ठिकाणी त्यांचा पुरस्कार त्यांना समर्पित करण्यात येईल आणि या ठिकाणी शिवेला पूर्ण विराम देतो. चला ना जय विठ्ठल गुरुतर
काय